हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? वेलकम टू अवर चॅनल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बुरगुन स्टेट चर्च एक्सप्लोर केलं. जर तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर नक्की पहा. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की नॉर्वेमध्ये आम्ही कुठे स्टे केला, तिथला आमचा एक्सपिरियन्स कसा होता, कॅम्पिंग साईट कशी होती आणि जर तुम्हीही नॉर्वे रोड ट्रिप प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. चला तर मग सुरुवात करूया. आता आम्ही आलो आहोत विंडेफोसन कॅम्पिंगमध्ये. ही कॅम्पिंग साईट फ्लॉम आणि बर्गेनच्या जोडणाऱ्या हायवेवर अगदी सोयीस्कर ठिकाणी आहे. त्यामुळे नॉर्वे रोड ट्रिप करणाऱ्या अनेक टुरिस्टसाठी हे स्टे करण्याचं एक लोकप्रिय ठिकाण आहे. आम्ही इथे एक केबिन बुक केली होती. बुकिंग आधीच ऑनलाईन केली होती कारण की आम्ही इथे 4 to 5 days राहणार आहोत. या केबिनसाठी आम्ही पे केलेत फॉर 1 नाईट 1040 NOK. आमची केबिन दाखवते. केबिन बाहेरून अगदी सिंपल दिसते पण आतमध्ये शॉर्ट स्टेसाठी लागणाऱ्या जवळजवळ सगळ्या बेसिक सुविधा उपलब्ध आहेत. इथे हे 4 बंक आहेत जे खूप कम्फर्टेबल आहेत आणि बसण्यासाठी टेबल, चेअर्स, हिटिंग सिस्टीम आहे. त्यामुळे बाहेर किती थंडी असली तरी केबिनमध्ये खूप कम्फर्टेबल वाटतं. हे इथे टेबलच्या खाली एक स्मॉल रेफ्रिजरेटर दिलं आहे. केबिनमध्ये हे छोटंसं किचन आहे. इथे अशी ही 2 मोठी ड्रॉवर्स आहेत. इथे ही केटल दिली आहे आणि इथे हे इंडक्शन स्टव आहे. क्लिनिंगसाठी पण त्यांनी मॉप वगैरे ठेवलंय. अगस्ते खुश झालास तू इथे येऊन? हा, हॅपी हॅपी. आणि विंडेफोसनचा हा 4 days आम्हाला दिलं वाटत. इथली एक खूप खास गोष्ट म्हणजे तुम्ही इथे फक्त केबिनमध्येच नाही तर टेंट लावून, कॅम्पर व्हॅन घेऊन किंवा अगदी मोटर होमनेही स्टे करू शकतात. म्हणजेच तुमच्या ट्रॅव्हल स्टाईलनुसार इथे सगळ्या प्रकारच्या अकोमोडेशनसाठी स्पेस उपलब्ध आहे. ज्यांना नेचरमध्ये टेंट लावून स्टे करायला आवडत असेल त्यांच्यासाठी हे परफेक्ट स्पॉट आहे. ज्यांच्याकडे कॅम्पर व्हॅन आहे त्यांच्यासाठी फुल फॅसिलिटीज इथे मिळतात. ही इथली मेन बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमध्ये शेड किचन, शेड बाथरूम, वॉशरूम आणि लॉन्ड्री फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. सर्व ठिकाणी स्वच्छता खूप चांगली मेंटेन केली आहे. किचनमध्ये लागणारी युटेन्सिल्स तुम्हाला रिसेप्शनमधून मिळतात, त्यामुळे स्वतःची भांडी आणण्याची गरज नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या हॉट शॉवरसाठी 10 NOKचं कॉईन घ्यावं लागतं आणि त्या कॉईनमध्ये तुम्हाला 4 minutes गरम पाण्याचा शॉवर मिळतो. त्यामुळे शॉवर घेताना वेळेचं थोडंसं प्लॅनिंग करावं लागतं. एकंदरीत पाहिलं तर कॅम्पिंग साईट खूप क्लीन, पीसफुल आणि फॅमिली फ्रेंडली वाटली. लेडीज आणि जेंट्ससाठी असे हे वॉशरूम्स आहेत ज्याला तुम्ही कोडने ओपन करू शकता. केबिनमधून फक्त काही पावलांवर आहे विंडेफोसन वॉटरफॉल. चला आता हा सुंदर वॉटरफॉल एक्सप्लोर करूया. वॉटरफॉल पर्यंत जाण्यासाठी एक छान वॉकिंग पाथ आहे, त्यामुळे लहान मुलांसोबत किंवा फॅमिली बरोबरही सहज जाता येतं.
वॉटरफॉल जवळपास 110 मीटर उंच आहे. बर्फ वितळून आलेलं स्वच्छ पाणी अनेक खडकांवरून खाली कोसळताना पाहणं हा वेगळाच अनुभव असतो. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. अनेक अँगलमधून वॉटरफॉल खूपच सुंदर दिसतो. जसं जसं तुम्ही वॉटरफॉलच्या जवळ जाणार तसं तसं त्याचा आवाज खूप मोठा ऐकू येतो. लोकल स्टोरीजमध्ये या पाण्यामुळे थकवा दूर होऊन शरीर आणि मन प्रसन्न होते. त्यामुळे काही लोक इथून पाणी भरून देखील घेऊन जातात. हा ट्विंदे फॉसेन आहे आणि इथे स्विमिंग अलाउड नाही आहे ह्या वॉटरफॉलला. आणि इथे हे जे स्टोन्स आणि रॉक्स आहे ते पण तुम्ही रिमूव्ह करणं हे अलाउड नाही आहे. हे नेचर रिझर्व साईट आहे. नॉर्डिक युरोपमधला माझा पहिलाच कॅम्पिंग एक्सपिरियन्स होता आणि खरंच तो खूप खास ठरला. हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा अशा कॅम्पिंग साईटमध्ये राहिल्यावर निसर्गाच्या खूप जवळ असल्यासारखं वाटतं. जर तुम्ही फॅमिली फ्रेंड्ससोबत प्रवास करत असाल तर अशा कॅम्पिंग साईट्समध्ये राहण्याचा अनुभव आयुष्यात एकदा तरी नक्की घ्यायला हवा. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नॉर्वेतली एक सुंदर अशी सिटी एक्सप्लोअर करणार आहोत. तो व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.